तर पब्लिक आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. पब्लिक आज पाटणमध्ये 7 वाजता संध्याकाळी बरोबर लाईट गेलेली होती. तर चला तुम्हाला संध्याकाळचा पाटणचा व्ह्यू दाखवतो. सुंदर असा नजारा तुम्ही पाहू शकता. लाईटचा प्रकाश तोंडावर पडत आहे आणि अशा अंधाऱ्यात आम्ही बाईकवरून पाटणचा नजारा तुम्हाला दाखवत आहे. सुंदर असा नजारा पाहू शकता तुम्ही. आपलं पाटण या लाईट गेलेल्या वातावरणात बी किती सुंदर दिसत आहे पाहू शकता तुम्ही. सुंदर असं पाटण, माझं पाटण, आपलं पाटण, ज्याच्या सुंदरतेची तुलना आपण करू शकत नाही. ही आपली जन्मभूमी आहे, ही आपली कर्मभूमी आहे. आपण इथंच जगू आणि देवानं जर ठरवलं तर आपण इथंच मरू. अशी एक सुंदर अशी आठवण पाटणची तुम्ही पाहू शकता. आता आपण जुन्या स्टँडवर आहे आणि हा गजबजलेला इलाका तुम्ही पाहू शकता. गाड्यांची वर्दळ, खरेदीसाठी लोकांची संध्याकाळच्या टाईम घरी जाताना भाजीपाला, किराणा मालचं साहित्य घेताना लोक या ठिकाणी भरपूर गर्दी करतात. समोरच आपल्या लालपरी आहे एस टी महामंडळाची एक्सप्रेस पाहू शकता. आणि ही सुंदर अशा घरं होत असताना तुम्ही पाहू शकता. आता आपण केराच्या पुलावर आलेलो आहोत. पाहू शकता सौंदर्य केराच्या पुलाचं. आम्ही पेट्रोल पंपावर जात आहोत. आमच्या मित्राच्या बाईकचं पेट्रोल संपलेलं आहे आणि ते भरण्यासाठी पेट्रोल पंपाकडे आमचं आगेकूच चालू आहे, प्रस्थान चालू आहे, प्रवास चालू आहे. तुम्ही काय समजू शकता, ट्रॅव्हलिंग चालू आहे, तुम्ही समजू शकता. असं हे तुम्हाला आता आम्ही मावशीच्या गावात मावशीमध्ये आलेलो आहे आपण. मावशीची हद्द केरा पूल संपला की मावशी गावाची हद्द चालू होते, तुम्ही पाहू शकता. आणि भविष्यात एक मोठी बाजारपेठ इथं होणार, कारण पाटणमधल्या आता जवळपास मोठमोठी दुकाने सिमेंटची, पत्र्याची, स्टीलची, हॉटेल वगैरे व्यवसाय आता मावशीमध्ये जास्त झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. हा पेट्रोल पंपचा नजारा बघा. रोषणाई, लाईट गेलेले तेवढ्या ह्याच्यात पेट्रोल पंप असा चकचकीत दिसत आहे, चमकतोय. आणि आता पेट्रोल भरून आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. आणि हा परतीचा प्रवास बी तुम्ही पाहू शकता. आपण आत्ता MSBच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता. लाईटवरचा एवढा फोक्स आहे पांढऱ्या गाड्यांच्या लाईटचा, त्यामुळं आर टी ओ त्याला फाईन मारण्याचं कारण आहे. एवढा तोंडावर प्रकाश पडतोय. हे समोरचं, पुढच्या ड्रायव्हरला समोरचं काही दिसत नाही, तुम्ही पाहू शकता. कॅमेऱ्यावर त्याचा एवढा प्रभाव आहे, त्यामुळे नक्कीच ह्या पांढऱ्या लाईट पहिल्या बंद झाल्या पाहिजेत. साध्या लाईट लावा, अपघात टाळा, यामुळे अपघात कमी होणार आहे. तुम्ही पाहू शकता HDFC बँक पाटणमधली. पण आता दादासाहेब पाटणकर हायस्कूलच्या समोर आहे. आणि असा हा सुंदर असा प्रवास आयुष्यात नेहमी होत राहू आणि ह्या आठवणी आयुष्याचा कधी एक भाग बनून जातील ते आपण सांगू शकत नाही. आणि ह्या काउंटलेस मेमोरीज आहेत. त्या भविष्यात आपण कितीही जुळवण्याचा प्रयत्न केला, त्याला कितीही परत रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला, त्या परत घडवत आपल्या आयुष्यात असा प्रयत्न केला तरी त्या घडणार नाहीत. नक्कीच ह्या आठवणी आयुष्याला एक ऊर्जा देत राहतील आणि आयुष्य हसत खेळत जगायला आणि मनसोक्त फिरायला, मनसोक्त आणि बेधुंदपणे राहायला शिकवतील. नक्कीच
आयुष्य आनंदात जावो एवढीच इथं इच्छा व्यक्त करतो. तुम्ही पाहू शकता आता आपण त्रिमूर्ती हॉटेलच्या समोर आहोत, बरोबर भाजी मंडईच्या समोर. जुन्या स्टँडच्या तिथं आलेलो आहोत आपण. गर्दी पाहू शकता, एस टी थांबत्या तिथं, स्टॉप एस टीचा, त्यामुळं गर्दी होते प्रचंड संध्याकाळची. आणि हे तुम्ही पाहू शकता अंधाऱ्यात गाड्या बी वाट काढत चालत आहेत. असा सुंदर एक नजारा तुम्हाला पाहायला भेटतोय. आपण नवीन आहे मित्रांनो, थोडं समजून घ्या, कारण आपण व्हिडिओ आत्ताच बनवत आहोत. आणि कसं बोलायचं आणि कसं व्हिडिओ सादर करायचं याचं एक आपल्याला अनुभव भविष्यात पुढे येत राहील. एक एक पाऊल आपण टाकत आहे. तुम्ही इंस्टाग्रामवर भरपूर प्रेम दिलं, असंच प्रेम यूट्यूबला बी भरपूर द्या. यूट्यूबला मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाठांचे आपण घेऊन येतो. त्यांना नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ कसे वाटले नक्की कळवा कमेंटद्वारे. आणि आपले व्हिडिओ शेअर करत राहा मित्रांनो, खास करून ते लोक जे मुंबई पुण्यामध्ये रोजगारासाठी आहेत आणि त्यांना पाटणला यायला जमत नाही. जत्रे यात्रेच्या ह्याच्यात कधीतरी सुट्टी भेटली तर येतात. नक्कीच आपण त्यांच्यासाठी पाटणच्या नवनवीन घडामोडी आपण त्यांच्यासमोर आणत जाऊ. तुम्ही पाहू शकता सुंदर असं व्ह्यू. हा रोड मुळगावला गेलेला आहे इथनं खाली झेंडा चौकमधून. असा हा सुंदर नजारा, रात्रीच्या अंधारात चमकणारं आपलं पाटण, सुंदर असं आपलं पाटण. त्यामुळं नक्कीच मित्रांनो आपल्याकडे ती नजर पाहिजे, नाही तर चुका तर भरपूर लोक काढतात. असं आहे तसं आहे. नक्कीच भविष्यात या सुधारणा होतील. रस्त्याचं बी काम चालू आहे, ते नक्कीच भविष्यात चांगलं होईल आणि पाटण सुधरेल. आत्ता सौर ऊर्जेवर चालणारे स्ट्रीट लाईट लावायचं बी काम चालू आहे. ते झाल्यावर पाटण आणखी सुंदर, स्वच्छ आणि चांगलं दिसेल. ह्यासाठी आपण प्रयत्न करू. सगळ्यांच्या प्रयत्नातनं साध्य होणार आहे. आणि आपलं गाव एक सुंदर आहे, नैसर्गिकतेने रमलेलं, डोंगर कपाऱ्याने नटलेलं, धबधब्याचं आकर्षण असलेलं. कोयना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आज दिमागदारपणे त्याचं काम चालू आहे आपल्या भागात. तसेच विविधतेनं नटलेलं, विविध सांस्कृतिक परंपरा, सर्व धर्म समभावाचं असं स्थायिक असलेलं आपलं पाटण नक्कीच भविष्यात एक चांगले शहर म्हणून नावावर उपास येईल. त्याचा रोजगाराचा बी भविष्यात जर प्रश्न सुटला तर एक चांगलं शहर म्हणून आपलं गाव नावलौकिकीस येईल. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या गावाला जगाच्या समोर आपल्याला चांगल्या प्रकारे मांडता आलं पाहिजे. बस एवढीच इच्छा आहे की आपलं पाटण सुंदर हो, स्वच्छ हो आणि आपल्यातल्या लोकांना, गोरगरिबांना रोजगार भेटो. बस एवढीच इच्छा इथं व्यक्त करतो. मित्रांनो आयुष्यात आनंद घ्या, फिरा, मनसोक्त आनंद घ्या. आयुष्य एकदाच आहे. वारंवार मी व्हिडिओमधून सांगत असतो की आयुष्य कधी सफल त्याची काही गॅरंटी नाही. आयुष्य क्षणभंगूर आहे. माणूस हसता हसता कधी निघून जाईल आणि फक्त आठवणी बनून राहू आपण आयुष्यात. त्यामुळं नुसतं कमवण्याच्या मागं लागू नका. आयुष्यात थोडा एन्जॉय पण करा, फिरा, निसर्गाचा आनंद घ्या, आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा आणि एक वेगळी एक ऊर्जा मनात निर्माण करा. कारण आज आपण कमवणे सगळं समजून बसलेलो आहे. दिवस रात्र काम काम कामाच्या मागं लागलेलो आहेत. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, स्वतःची लाईफ जगा. कारण म्हातारपणात हातपाय दुखायला लागले की आपण कुठं फिरणार नाही, कुठं आपण जाणार नाही, एक जागी बसून राहू. पैसा भरपूर असेल पण आपल्याला फिरता येणार नाही, सुखसुविधांचा लाभ घेता येणार नाही. त्यासाठी घराबाहेर पडा, सुंदरता बघा. जग सुंदर आहे, त्याला सुंदर असं त्यासाठी प्रयत्न करा. आता हा आमचा स्टॉप आलेला आहे आणि आता आम्ही इथं उतरत आहे. आणि असं आमचे मित्र आता
गोकुळच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कळवा आणि खुश राहावा, मस्त राहावा, आनंदी राहावा आणि जगण्याचा आनंद आणि लुत्फ घेत राहावा. थँक्यू. जय हिंद.